या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर. आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे 5 वर्षाच्या चिमुकल्या समर्थ यलाप्पा कास्तार याचा शनिवारी दुपारी गळा आवळून खून केल्याप्रकरणी एकाविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदना अहवालातून खुनाचे कारण स्पष्ट झाले. अंकुश परसप्पा कास्तार, राहणार बरूर, तालुका दक्षिण सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी शैला सोमनाथ बगले, वय 45, राहणार मुळेगाव अजुटगी, तालुका इंडी, जिल्हा विजापूर, सध्या राहणार बरूर, तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. समर्थ हा लहानपणापासून आजी शैला बागले यांच्याकडे राहत होता. 4 जून रोजी दुपारी 1 वाजता तो काका अंकुशकडे जातो असे सांगून बाहेर गेला होता. काही वेळानंतर अंकुश कास्तार याने समर्थला बेशुद्ध अवस्थेत घरी आणल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यावेळी बालकाच्या गळ्यावर, हनुवटीवर तसेच डोळ्याजवळ दुखापतीच्या खुणा दिसून आल्या. सोलापूर शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, मला काल रोजी सायंकाळी 5:30च्या दरम्यान माझ्या पाहुण्याने कॉल केला की माझ्या रिलेटिव्ह आहेत बरूर दक्षिण सोलापूर येथील रहिवासी समर्थ कास्तर या बाळाचं दुर्दैवी हत्या करण्यात आलेला आहे. तुम्ही आम्हाला काय असेल ते न्याय मिळवण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करावी. त्या माध्यमातून मला कॉल आला. माझ्या रिलेटिव्ह आहेत आदरणीय मादर, त्यांचा मला कॉल आला. मी म्हटलो मी सध्या पुण्यामध्ये आहे, कामाकरता पुण्यात आहे, मी येऊन तुम्हाला जे काही असेल ते आदरणीय आयुक्त साहेबांच्या इथं त्यांना निवेदन देऊ. काय असेल ते आपल्या बाळाला आपण न्याय देऊ घालो. हे प्रयत्न मी 100% करेन आणि करतोच. आणि माझं एवढंच विनंती आहे आदरणीय आयुक्त साहेबांना, ज्या 5 वर्षाच्या बाळाचं जे निर्घृण जे हत्या केलं त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावं असं माझं वैयक्तिक आयुक्त साहेबांना माझं विनंती आहे. त्याच पद्धतीने शेजारचे जे आजूबाजूचे जे गाव आहेत, खेडे गाव आहेत, त्या पद्धतीने तो जो मारलेला जो आरोपी आहे त्यांच्या घरच्यांचं जो म्हणणं आहे की त्या मुलाचाच काका आरोपी असं ते स्वतः म्हणतात. मुलाला स्वतःहून बोलावून दुकानला जा या पद्धतीने त्याला बोलून घेऊन त्यांनी दुकानला न जाण्याकरता त्या मुलाला बोलावून त्यांनी हत्या केलं असं आई वडिलांचा व त्यांच्या मामा लोकांचा मेवण्याचा आरोप आहे. त्या पद्धतीने मी देखील आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती करतो, त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावं आणि पुढील येत्या काळात कुठल्याही लहान मुलं मुलींचं कुठल्याही हत्या होऊ नये त्या संदर्भात मी विनंती करतो. नेमकं कारण काय आहे? नेमकं हत्यामागचं कारण म्हणजे जे काका जे आहे त्या मुलाला दुकानला जाण्याकरता त्यांना सांगितलं होता म्हणून की आईने सांगितले की माझ्या मुलाला माझ्या दिराने दुकानला जाण्याकरता माझ्या आईकडे गेला होता. बोलवायला गेला असता तर माझ्या आईने त्याला पाठवले माझ्या मुलाला, असं मुलाची आई सांगितले की माझ्या आईने पाठवले. ठीक आहे, काका आहेत, ठीक आहे, जाऊन ये दुकानला. मग दुकानला गेल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटाने तो काका येऊन विचारतो की कुठं आहे समर्थ तू बोलावला म्हणून तुझ्याकडे आला आहे. अशा पद्धतीने त्यांना उत्तर दिले असता अर्धा तासांनी समर्थची जे डेड बॉडी जी आहे तो स्वतःहून ते बाळाला उचलून घेऊन हे समर्थ असं कसं काय झालं या माध्यमातून त्या आजीला विचारतो. मग त्यावेळेस आजीनी घाबरून धडपडून खाली पडून की असं काय झालं, तू येऊन विचारून गेला होता माझ्या नातूला, काय केला माझ्या मुलाला, माझ्या नातूला, असं विचारत आरडाओरडा करून गावातील सर्व लोकांना जमा झाले. मग तात्कालीन पोलीस आयुक्त PSI साहेब जे डांगे साहेब मंद्रुप पोलीस स्टेशनचे हजर होऊन आज सकाळपासून काल जे मयत अश्विन हॉस्पिटल त्या इथे आले होते. काल दुपारी 4 वाजता मयत घोषित केल्यानंतर काल दुपारपासून जे आज सकाळी बावडे सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे आणून सर्व पंचनामा वगैरे करून जे आरोपी आहे त्यांचे शोध करण्याचं आणि 100% न्याय देऊ घालणं असं आदरणीय पोलीस निरीक्षक डांगे साहेब आम्हाला शब्द दिलेले, 100% त्यांनी न्याय देतील. मला एवढं तिचं गळा आवळून मारलेलं आहे. वडील काय करतात? ऊस तोडीचं काम करतात आई वडील. हो, अच्छा, त्यांचे 2 मुलं आहेत अजून.
दोन भाऊ लोक आहेत. एक जवळपास 2-2.5 वर्षाचा आहे आणि तिसरा जो आहे तो 4 वर्षाचा आहे. हा मोठा होता. पहिलाच असं झालं विषय. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.